ताई काय सांगणार आहे विजय आपली गुलाल आपलं काय सांगणार आहे? सर्वप्रथम मी सर्व जनतेचे वार्ड क्रमांक 148 वार्ड क्रमांक 147 सर्व जनतेचे खूप खूप आभार मानते की त्यांनी एक विश्वास ठेवला। आमची ही सर्व पदाधिकाऱ्यांची शिवसेना भाजप रिपाई या पदाधिकाऱ्यांच्या मध्ये ही लढत होती आणि सर्व कार्यकर्त्यांची लढत होती आणि सर्व तळागाळातले कार्यकर्ते अगदी पायाला भिंगरी लावून इथे म्हणजे प्रचाराला आणि निवडणुकीच्या रणनीतीत हजर होते। तसेच माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचे मी आभार मानते, त्यांच्या विकासाचे आभार मानते की ज्या पद्धतीने त्यांनी पूर्ण महाराष्ट्रात वणवा पेटवला आहे आणि मला असं वाटतं त्याचंच एक हे म्हणजे चिन्ह असेल किंवा त्याचंच एक प्रतीक आहे की आज मी 148 मधून भरघोस मतांनी निवडून आली। मी सर्व मतदार राजांचे खूप खूप आभार मानते, मी माझ्या पक्षाचे आभार मानते, मित्र पक्ष भाजपाचे आभार मानते, रिपाईचे आभार मानते आणि हा जो विजय हा माझा एकटीचा नसून माझ्या संपूर्ण कार्यकर्त्यांचा विजय आहे आणि तेच मला असं वाटतं उद्याचे पूर्ण जनता ही नगरसेवक म्हणून काम करेल। ठाकरेंचे जे विभाग प्रमुख होते प्रमोद शिंदे दिग्गज नेते मानले जातात या प्रभागात, त्यांचा तुम्ही पराभव केलाय, याचं श्रेय कुणाला जातं? माझ्या सर्व पक्षाला आणि जे आमचं जे पूर्ण गणित होतं महायुतीचं, या महायुतीच्या सर्व कार्यकर्त्यांना त्याचं श्रेय जातं। नक्की पुढे कोणकोणती कामं आहेत तुमच्या प्रभागातली जी तुम्ही करू इच्छिता? माझ्या प्रभागात मी जेव्हा गेली तर मला तर काहीच आढळलं नाही, म्हणजे साधा कचरा पण त्यांनी उचललेला नव्हता। तर आता कचऱ्यापासून मी सुरुवात करणार आणि येणाऱ्या वर्षभरात तो पूर्ण कायापालट झालेला आपल्याला दिसेल। म्हणजे शाळा, गार्डन्स, परत पुन्हा शौचालय, कितीतरी शौचालय अजूनही बंद आहेत, महिलांना खूप त्रास आहे आणि मला असं वाटतं आज त्यांनी सर्वांनी आपला राग दाखवला। गव्हाणपाडासारख्या छोट्याशा गावामध्ये पाणी नाही, रात्री पाणी येतं, झोपडपट्टीत कधीच रात्री पाणी देत नाही, रात्री 2 वाजता वगैरे। ह्या छोट्या छोट्या विषयावर पण लक्ष दिलं नाही, ते सगळे विषय मी नक्कीच घेणार आणि उद्याचा म्हणजे त्या सर्व नागरिकांचा जो उद्याचा जो विजय आहे आणि तो त्यांना कामाच्या स्वरूपात दिसेल। मला असं वाटतं त्यांची खूप मोठी कामगिरी आहे, कारण की मला 148 प्रभागासाठी उमेदवारी देण्यापासून तर आता निवडून येण्यापर्यंतची सर्व मोठी जबाबदारी माननीय आमचे नेते राहुलजी शेवाळे साहेब यांची आहे। कारण की त्यांनी अट्टहास घेतला की जर उद्धव ठाकरे गटातील विभाग प्रमुखाला जर हरवायचं असेल तर अंजली नाईकच तिथे पाहिजे आणि म्हणून त्यांनी थोडासा म्हणजे इतर लोकांसोबत त्यांनी दुश्मनी पण घेतली असं म्हणायला काय हरकत नाही आणि त्यांनी मला ही संधी दिली आणि म्हणूनच मी आज त्यांच्या आणि सर्वांच्या मदतीने विजयी झाली आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।